शिकवत होते. मी त्यांचा म्हणजे मला त्यांच्याबद्दल अनुभव हा खूप छान आला. तर ती खूप छान मुले आहेत, मला हे आज समजले. आणि शिक्षकांचे किती महत्त्व आहे हे मला आजच समजले, कारण त्यांना किती मुलांसाठी कष्ट करावे लागतात हे पण मला आजच कळले. ते खूप त्यांना खूप ती खूप छान आहे. मला आज समजले की शिक्षकांनाही किती कष्ट करावे लागतात शिकवण्यासाठी. आम्हाला काल खूप छान ह्या मुलं ऐकून घेत होते, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि त्यांच्याशी गप्पा मारून सुद्धा खूप छान वाटलं. ती मुले आमच्याशी खूप छान गप्पा मारत होते. एवढे बनून मी माझं भाषण संपवते. बडबड त्याला पुढे पाठव, माझ्या इकडे त्याला इकडे पाठव, लक्ष इकडे. त्याला वाटतं मूर्ती लहान लपतोय इथं, काय दिसत नाही साहेबांना असं वाटतं. इकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम शाळेत सर्वजण हजर आहेत. आणि आज प्रथम 9:30 वाजता प्रार्थना चालू झाली. प्रार्थना चालू झाल्यावर सर्व शिक्षकांनी पहिला तास घेतला. वर्गात पहिल्यांदा शांतता होती, पण नंतर आवडीचे विद्यार्थी गेल्यावर कालवा सुरू झाला. आल्यावर कळलं की भाषण घ्यायचंय, त्यामुळे सरांनी पुस्तक दिलं एक वाच म्हणून. पुस्तकाचे लेखक डॉक्टर तुझे अनुभव सांगते. काय बोल राधाकृष्णावर बोलू नको. तुला 2 वर्षात काय वाटलं शिक्षक आणि शिक्षक? हा बोल, मनाने बोल, तुला जे आवडतं. सर्व शिक्षक चांगलेच आहेत. सर्वप्रथम आमचे वर्ग शिक्षक हिंदी सर, ते आम्हाला 8वी पासून वर्ग शिक्षक हिंदी हा विषय शिकवतात. 8वीला आम्हाला हिंदी व इतिहास नागरिकशास्त्र हा विषय शिकवायचे. इतिहास नागरिकशास्त्र शिकवताना त्यांनी असं शिकवलं की ते अजून पण लक्षात राहतं. त्यांनी प्रत्यक्षात म्हणजे कोणता विषय कुठे असतो, कुठे घडला, हे एवढे छान सांगायचे की तो समोर डोळ्यासमोर उभा राहायचा. हिंदी हा विषय त्यांच्यामुळे इतका परफेक्ट झाला की हिंदीत आता कित्येक विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क पडतात. आमचे जमदाडे सर, ते आम्हाला इंग्रजी विषय शिकवतात. 9वीत ते आम्हाला इतिहास व राज्यशास्त्र विषय शिकवायचे. इतिहास व राज्यशास्त्र त्यांनी खूप छान शिकवला, तो अजूनही लक्षात आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे कसं, पुस्तकात वाचून हे शिकवणं त्यांना आवडायचं नाही. मग ते कसं सांगायचे की सगळ्यांनी पुस्तक बंद करा, म्हणजे ते असे सांगायचे की ते डोक्यात बसलं पाहिजे. पुस्तकात वाचून काही कोणाच्याही लक्षात राहतं, पण त्यांचा विषय असा की ते पुस्तक बंद करून आपण सांगायचं आणि त्यांच्या डोक्यात, त्यांच्या मनात बसेपर्यंत ते शिकवायचं. आणि ते बसलं का नाही हे विचारून, नाही बसलं तर परत त्यांना शिकवायचं. ते त्या इतिहास बरोबर इंग्रजी विषयही ते घेतात. इंग्रजी विषय त्यांनी खूप छान शिकवला. लँग्वेज स्टडी हा विषय त्यांनी इतका परफेक्ट केला की लँग्वेज स्टडीमध्ये मुलांना पैकीच्या पैकी मार्क पडतात. इंग्रजीत आपले बोलणे कसे असावे, इंटरव्ह्यूला गेल्यावर किती वाक्य बोलावी, कोणते प्रश्न त्याचे कसे उत्तर द्यावे, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी इंग्लिश विषय इतका शिकवला की 8वीत जे शिकवले ते आत्ता विचारलं तरी आत्ता आठवतं. म्हणजे बाबा हा प्रश्न असा आहे तर ह्याचे उत्तर काय आहे. 8वीच्या मुलांना आम्ही सांगतो की अरे ह्याचं उत्तर असं नाही, ह्याचं उत्तर तसं आहे. त्यांनी पर्सनल रिस्पॉन्स हा क्वेश्चन किती मार्काला, किती मार्क पडले पाहिजे, त्यात पैकीचे पैकी मार्क पडणे आवश्यक आहे, पण त्याच्यात किती म्हणजे लिहावे, किती त्याच्यात जावे हे परफेक्ट सांगितले आहे. आता पाटील सर हे आम्हाला पाटील सर हे आम्हाला 8वी पासून गणित हा विषय शिकवतात. आता 10वीला ते शारीरिक शिक्षणही शिकवतात. 8वी पासून त्यांनी मॅथ्स इतकी छान शिकवले की कोणता विषय कसा आहे, त्याच्या म्हणजे गणित कशी सोडवावी व ती
धडा हा इतका परफेक्ट करायचा की तो आयुष्यात पूर्णपणे आयुष्यात कसा येईल, आपल्या व्यवहारात कसा मांडता येईल त्याचं त्यांनी उदाहरण स्पष्ट केले आहे. म्हणजे त्यांनी आता आपल्याला कसे हे उदाहरणं येतात ती शाब्दिक उदाहरणं, त्यांचा आपण वापर आपल्या व्यावहारिक जीवनात कसा करतो हे त्यांनी खूप छानपणे शिकवले आहे. मराठीचे सर मराठीचे जाधव सर ते आम्हाला 8वी पासून मराठी हा विषय शिकवत आहेत. मराठी आणि भूगोल दोन्ही विषय ते शिकवतात. त्यांनी मराठी विषय असा शिकवला आहे की त्यांनी आपण वक्ता म्हणून एखाद्या वेळेस बोलतो ते बोलणे आपले कसे असावे, किती उच्च शब्द वापरावे व माणसं जेवढी मोठी आहे तेवढे उच्च शब्द त्यांनी वापरले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते म्हणतात की आपण जेव्हा बोलतो तेव्हा अडखळायचं नाही, जे काय आहे ते स्पष्टपणे बोलायचं आणि आपलं उत्तर बरोबर येऊ किंवा चुकीचं येऊ पण बोलणं हे गरजेचं आहे. त्यांनी भाषण घेणे हे 8वी पासून सक्तीचेच त्यांनी ठरवलेले. त्यांनी भाषण घेणे म्हणजे प्रत्येक मुलाला बोलता आलं पाहिजे, लिहिता व अक्षर नीट काढता आलं पाहिजे. परत त्यांनी असे सांगितले की मुलींनी व मुलांनी बोलणे हे सक्तीचे आहे. आता मॅडम आम्हाला या मॅडम काय ह्या पण मॅडम त्या पण मॅडम बाबर मॅडम आम्हाला 8वी पासून सायन्स शिकवतात पण 10वी त्या गेल्या म्हणजे तिकडं पण मॅडम आम्हाला 8वी पासून सायन्स शिकवतात पण तो प्रयोग म्हणजे सायन्स मधले प्रयोग हे कसे करावे हे प्रत्यक्षात त्यांनी दाखवले आहे. म्हणजे हा प्रयोग त्याला किती साहित्य लागते, हा कसा करावा व त्याचे उदाहरण स्पष्ट केले आहेत. त्यांनी सायन्स परफेक्टच करून घेतला आहे. म्हणजे जीवनात आपल्याला असे कितीतरी उदाहरणे येतात. सायन्स विषय तर प्रत्येक ह्याच्यात सायन्स विज्ञान हे आहेच. आता ह्या मॅडम सावंत मॅडम आता ह्या 10वीला आल्या पण त्यांनी इतकं भारी शिकवलं म्हणजे मुलांना ते परफेक्टच झालं पाहिजे. त्यांनी प्रत्येक म्हणजे मुद्दा हा त्यांना पटेच तोवर शिकवला आहे. म्हणजे त्यांना पटलंच पाहिजे असं ते शिकवतात. त्यांचं शिकवण खूप भारी आहे. म्हणजे ते कसं सांगतात की हा मुद्दा मुलांना परफेक्ट झालाच पाहिजे, नाहीतर तो पुढे कळणार नाही आणि लिहिता पण आला पाहिजे. म्हणजे जरी लॉ असले तरी ते पाठांतर करूनच पुढे जायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आता साहेब हे 8वी म्हणजे सर्वप्रथम 8वीत आल्यापासून ते म्हणजे पहिल्यांदा भेटले. मग ते कसं सांगतात की वाचन करा, पुस्तकं ही खरंच त्यांचे सांगणे खूपच म्हणजे महत्वाचे आहे. त्यांनी त्यांच्यातनं एक संदेश दिला आहे. वाचन हे खरंच महत्वाचे आहे कारण पुढे जाऊन त्यातलेच काहीतरी प्रश्न इंटरव्ह्यूला विचारले की आपल्याला ते सांगता आले पाहिजे. साहेब हे म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात. प्रत्येक कार्यक्रमात ते नवीन गोष्टी सांगतात. त्या गोष्टी ऐकणे खूप महत्वाचे आहे आणि ते ऐकताना मुलांना खरंच म्हणजे एक एकाग्रपणा येतो सांगताना. म्हणजे ते सांगतात ते इतकं भारी सांगतात जीवनातलं, त्यांच्या जीवनात काय घडलं तसं तुम्ही घडू नका, तुमचं त्यांच्यापेक्षा चांगलं काहीतरी घडावं असं ते सांगत असतात. आता आमचे शिक्षक कर्मचारी मामा हे म्हणजे 8वी पासूनच आम्हाला संगीत व असं नाही करायचं असं करायचं किंवा संगीतात कुठला स्वर कुठल्या पट्टीला लावायचा किंवा बाहेर गेल्यावर किती म्हणजे इकडे तिकडे जायचं नाही, शांत राहायचं. परत करायचा धिंगाणा तर वर्गात करायचा, बाहेर नाही करायचा. सर मामा इतके भारी आहेत ना, म्हणजे ते सांगताना खूप भारी सांगतात. ती प्रत्येक म्हणजे कुठला क्षण कसा जगावा हे त्यांनी सांगितलंय. लय भारी थे कर्मचारी. व आता सर कार्यालयातले सर त्यांचा एवढा अनुभव नाही पण खूप वेळा त्यांचं बोलणं ऐकलंय. म्हणजे ते कसं सांगतात की शांत राहावा, तुम्हाला करायचंय ठीक आहे
धिंगाणा करू नका. अभ्यास महत्वाचाच आहे तितका, पण तेवढाच धिंगाणाही महत्वाचा आहे. मुलं आहेत म्हणजे धिंगाणा करणारच. त्यांचं म्हणणं तसं असतं की बाबा धिंगाणा करायचंय खरा, पण त्याच्याबरोबर अभ्यासही करा. मोकळी सुट्टी आहे, थोडासा धिंगाणा चालतंय, पण अभ्यास त्याबरोबर महत्वाचा आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका काय नाव रोहिणी सावंत, कायमची मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक पाटील सर, शिक्षिका तुझं नाव काय? मेघा भोसले, शिक्षिका मेघना भोसले. त्याचबरोबर ज्यांनी आज वर्गामध्ये जाऊन तुम्हाला शिकवलं ते सर्व शिक्षक शिक्षिका, त्याचबरोबर आता ज्यांनी भाषणं केली ते सर्व विद्यार्थी, विशेषतः ज्यांनी उत्स्फूर्त भाषण केलं त्याच्यामध्ये आता आपल्या मुख्याध्यापकांनी केलं, काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्या महत्वाच्या आहेत. पण तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती पाहिजे, 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे. हा राधाकृष्णांच्या नावाने जरी आपण केला तरी आपल्याला शिक्षक दिन म्हणजे गुरु कोण आहे हे सांगता आलं. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की एखादा गुरु हा आपला मित्र असतो, एखादा गुरु मैत्रीण असू शकते, कुणी जसं शिपाई मामा आपले गुरु असू शकतात, जसं दौलत खंडगोळेंनी सांगितलं, किंवा आई असते, वडील असतात, कुणी असतं. आणि हे सगळं महत्वाचं एवढ्यासाठी आहे की आपल्याला पुढं त्याचा नक्की उपयोग झाला पाहिजे. म्हणजे माझा एक उद्या लेख येईल बघा हिस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये सेनापती बापटांचे गुरु कोण होते, तो वर्गातले 3 विद्यार्थी त्या काळात होते, त्यांचं त्यांनी लिहिलं सगळं. त्यांना तो कायम भाषणामध्ये ते त्यांच्याबद्दल माहिती द्यायची. आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आता शिक्षक दिनाला फार महत्व आलेलं आहे. शिक्षक दिनाला महत्व कशासाठी आहे, शिक्षक दिन रोज साजरा झाला पाहिजे. त्याचं कारण असं की आता स्पर्धा एवढी वाढली, आमच्या वेळेला स्पर्धा नव्हती, तुमच्याला आता स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे मिळणारी संधी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि त्याचा उपयोग करून घेण्यासाठी शिक्षक दिन हा तुम्हाला विशेषतः महत्वाचा आहे. आज जर बघितलं तुम्ही तर मोठ्या शाळेमध्ये असता तुम्हाला भाषणाची संधी मिळाली नसती, तुम्हाला काही कल्पना नसती. किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत जिथं आपण असं म्हणू लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्यांना घरातली मुलं पाठवतात, त्यांना माहित नाही. म्हणजे ते उलट कमनशिबी आहे. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला अशा संधी मिळत आहेत. पण त्याला संधीच नाही, त्यांना गुरु मानता येत नाही, त्यांना असं वाटतं की आम्ही पैसे भरले म्हणून आम्हाला शिक्षक शिकवतायत. बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला वाटत नाही, कारण शिक्षकांचे पैसे कोण भरतो, शासन भरतो. शासनाने त्यांना दिलेलं आहे ही संधी. म्हणजे उदाहरणार्थ बघा आपल्या आता नवीन आलेले सावंत मॅडम, बरोबर ना, सावंत मॅडम ना, तर किती नशीबवान आहेत. त्याला पैसे किती मिळतात हा महत्वाचा मुद्दा नाही, त्यांना शिकवायला मिळतंय. आणि एखादा विद्यार्थी एखाद्या विद्यार्थिनी जेव्हा आयुष्यामध्ये त्यांचं नाव पुढे लिहून जाईल तर त्यांना पद्मश्री मिळाल्यासारखं आहे. आता माझ्याबरोबर तुम्ही बोलता ठीक आहे, परंतु तुम्ही मोठेपणे खरं कोणाचं नाव लिहिणार आहे, शिक्षकाचं नाव लिहिणार आहे ना. किंवा मला पण संधी आहे, माझं पण नाव लिहाल, पण शिक्षक केवढीच संधी आहे त्या माणसाला. त्यामुळे आता या शाळेतले शिक्षक अजून सुद्धा वेगवेगळ्या काही कल्पना. मी आज एक लेख वाचतो आणि माझ्या लक्षात आलं की अरे असा आपण विचार केला नाही. तुम्हाला माहिती आहे संत सावतामाळची एक कविता आहे, माहिती आहे तुम्हाला काय आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्याने असं म्हटलं. बरोबर आहे का नाही? मग ते कशामुळे म्हटलं तर मला आज धाडा वाचता लक्षात आलं, त्याच्या वाटणीला शेती आली होती आणि शेती आल्यावर त्यांच्या शेतीमध्ये एक शेंदूर फासलेला दगड लावलेला होता. आता ते जेवणार काय, खाणार काय, तर त्यांनी ठरवलं की मी जाऊन तो दगड काढणार. मग सगळं गावकरी जमा झाले, नाही नाही म्हटले, आम्ही तिथं बोकड कापतो, आम्ही तिकडे कोंबडा कापतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. तर त्याने ऐकलं नाही. त्यांनी काय केलं, पहारीने तो दगड काढला, सगळं रान साफ केलं आणि काय लावलं, कांदा लावला. कांदा मुळा काय तिथं कांदा मुळा लावला, कोथिंबीर लावली आणि काय काय केलं. वर्षभरामध्ये पीक आलं. पीक आल्यावर काय मिळालं, घरातल्या लोकांना जेवण मिळालं, ज्याला मिळत नव्हतं त्याला. मग त्यांनी असं त्या काळात सांगितलं ही अंधश्रद्धा आहे. काय सांगितलं, ही अंधश्रद्धा आहे.
म्हणजे त्यांनी अभंगातलं सांगितलं. मला काय पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं आहे का? नाही. मी समजा पंढरपूरला गेलो आणि माझ्या घरामध्ये माझे घरातले समजा उपाशी आहे, तर उपयोग आहे का त्या पंढरपूरला जाण्याचा? माझे इथं देव माझा इथंच आहे, या शेतामध्ये देव आहे. हे आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. हे संतांचं महत्व आहे. म्हणजे संत मला हे आज वाचल्यानंतर मी सकाळी वाचलं म्हणलं तुमच्यापर्यंत आपण मुद्दाम हे पोचू. जसं त्यांनी सांगितलं, नको तुझे ज्ञान नको तुझा मान, माझे आहे मन वेगळे. कारण त्यांच्या दृष्टीने काय आहे, कसलं ज्ञान महत्वाचं आहे? शेतीचं ज्ञान महत्वाचं आहे. आपल्या घरातल्या मुलाबाळांना जेवण पहिलं दिलं पाहिजे का नको? तेव्हा आपण असा जेव्हा विचार या शालेय जीवनात तुमच्या मनात, आता हा विचार माझ्या मनात कधी आला? इतक्या उशीर आला. तुम्हाला हे जर कळायला लागलं तर तुम्हाला कळेल विज्ञानाचं महत्व काय आहे. आज आपण बघतो डेंग्यू आला, डेंग्यूला आपण जर म्हटलं की नाही पूर्वीचे औषध देऊ, होईल का बरा? आज किती नवीन नवीन आजार येतात. तर ते आजार कशाने बरे होतात? तर हे सगळं जे आहे ते तुम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून मिळालं पाहिजे. आपल्या शाळेत एक मुलगी आहे, तिच्यावर मी काल लेख दिला, मंगळवारी आलाय. पौर्णिमा साळुंके, पौर्णिमा अक्षय भोसले म्हणून ती जातात. ती मरण्यात असते आणि ती आता पंढरपूरला आहे. तर ती मला कविता मागे मला बाबर मॅडमने कविता पाठवली तिची आपल्या ग्रुपवर आली होती मुलामुलींच्या. अति हुशार मुलगी. त्याला शाळेमध्ये 90% मार्क 10वीला पडलेले. तिने DG कॉलेजमध्ये घेतली ऍडमिशन. माध्यम कुठलं घेतलं? इंग्रजी. त्याचं कारण असं की जमदाडी सारख्याने त्याला चांगलं शिकवलं होतं. गणितामध्ये तिला पैकीच्या पैकी मार्क पडायचे पाटील सरांनी शिकवलं होतं. आणि ती तिथं छानपैकी B.Com झाली. पण होताना काय झालं, कोरोना आला. पण तिला कवितांची आवड होती. तिच्या कविता मला यायला लागल्या, मी केसरीमध्ये प्रसिद्ध केल्या, सकाळमध्ये आल्या. आणि मग ती असंच ती व्हॉट्सअपवर बोलत असताना माझ्या लक्षात आलं, मागच्या वर्षीची गोष्ट आहे की मी तिला असं म्हटलं गणपती उत्सवामध्ये गेस्ट म्हणून कुठे ये आमच्या शाळेमध्ये. तर तिथं उत्तर आलं व्हॉट्सअपवर, मला मी नाही येणार, मी काहीतरी बनेन. आणि मग शाळेत ती काय म्हटली, ती लग्न झालं होतं तिचं. लग्न झालेली मुलगी असं म्हणते की मी काहीतरी बनेन आणि मग शाळेत येईन. मी सेटची परीक्षा देणार आहे आणि ती परीक्षा पास झाल्यावर मी येईन. आणि तिने सेटच्या परीक्षेला बसायचं ठरवलं. ती जेव्हा माझ्याशी बोलली तर तिने सेटचा फॉर्म भरला नव्हता. पण तिने फॉर्म भरला. तिने 3 महिन्यात अभ्यास केला. पण तिचं नशीब बघा, तिचा आणि तिच्या नवऱ्याचं बोलणं, तो नवराच्या बँकेत आहे कराडमध्ये, आता कुठे असेल माझ्या, तिथल्या प्राजक्ता मॅडमने ऐकलं. आणि ते म्हणजे काय बोलत होता तुम्ही? नाही माझ्या पत्नीला सेटच्या परीक्षेला बसायचंय. तर ते म्हटले अरे वा, माझ्याकडे पुस्तक आहे. कारण म्हटले मी नोकरीला लागायची आणि मी सेट परीक्षा देणार होते, पण मला नोकरी लागली, आता मी काही सेट परीक्षा देणार नाही. आणि मी म्हटले मला बसायचं नाही पडला परीक्षा, मी अमेझॉनवरती पुस्तकं परत केली. मला पैसे आले. पण अमेझॉनवाला जो माणूस होता तो आलाच नाही घरी न्यायला पुस्तक. अमेझॉन मध्ये तुमच्या लक्षात येईल, आपल्याकडे एखादी वस्तू खराब आली का नाही ते आपण त्यांना कळवतो. मग ते काय करतात, तुमचे पैसे पाठवून देतात. वस्तू नेत बसत नाही. काय वेळेला येतात, त्यावेळेला नाही नेत. उदाहरणार्थ लिहिलेले पुस्तक, ही पुस्तक कोणाला मिळाली? त्या पौर्णिमाला मिळाली. आणि तिने अभ्यास केला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये ती सेट परीक्षा पास झाली. आणि मागच्या महिन्यामध्ये, मागच्या 5-6 तारखेला तिने मला मेसेज केला, ते मी लिहिले लेखामध्ये, की मी परीक्षा पास झाले. आता ती सहप्राध्यापक म्हणून कुठेही लागू शकते. म्हणजे ही जिद्द तिला कुठं मिळाली? ती म्हणजे मला शाळेत मिळाली. मी कविता करायला कुठं शिकले? शाळेत शिकले. माझं इंग्रजी कुठं चांगलं झालं? शाळेत झालं. माझं गणित कुठं चांगलं झालं? शाळेत झालं. माझं मराठी मी वक्तृत्व करत होते, मी ग्रंथ महोत्सवात बोलत होते, ते मी मराठीच्या शिक्षकांमुळे, इतर शिक्षकांमुळे मिळालं. माझं सायन्स फक्त झालं. परंतु एक आपल्या गावातली मुलगी जिद्द करते आणि ती असं म्हणते मी शाळेत नाही ना, तुमच्या शाळेत येईन माझी विद्यार्थिनी म्हणून, पण केव्हा येईल मी काय लालशी करेन. आपल्याला हे शिकायचं. आपल्याला शिक्षक दिन राधाकृष्णांसाठी साजरा नाही करायचं. तुम्ही कुणी राधाकृष्णांचं नाव नाही घेतच चालेल. तुम्हाला गुरु कोण भेटलं, तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला संतांनी काय शिकवलं, आपल्याला आपण नशिबान आहोत. परंतु हे नशिबान असलेलं आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या घरची परिस्थिती कशी आहे, आपण ती कशी उन्नत करू, कष्ट कसे घेऊ, आयुष्य ती कशी चांगली करू, वेगवेगळ्या सवयी कशा करू, आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करू, कसं चालू आपण व्यवस्थित आहे, या गोष्टीमध्ये आपलं वातावरण कसं चांगलं करू, हे तुम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने शकाल
तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपला हा दिवस असा चांगला होतो. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मला मुलीशी बोलता येत नव्हतं, कारण माझ्या परत मुलीच नव्हत्या. मला आता आठवतंय नंतरच्या कालावधीमध्ये समजा तू किती, पण आता आपल्या मुला मुलींना किती सोपं आहे. आता मला जमायला लागलं, मी पुन्हा शिकवलं. पण मी जेव्हा 20-25 वर्षापर्यंत विचार करतो, जेव्हा माझ्या लक्षात आलं मला ते जमत नव्हतं. मनामध्ये काय होतं, अशी भावना बोलला जमेल का, बोलायला जमेल का. तर तुम्हाला ही मिळालेली संधी कशा प्रकारे उपयोग करून घेता, आपलं घर कशा प्रकारे सुचवता, आपल्या शिक्षकांना कशा प्रकारे आपण महत्व देतो, या सगळ्याशी निगडीत आहे. आपण स्वातंत्र्य लढ्याबद्दल वाचतो का. मी किती नशिबवान, मला केसरीवाले म्हणजे तुम्ही कशावर लिहिला, हे म्हणतो स्वातंत्र्य लढा. आता मी रोज वाचतोय, पण तो काय आहे आपल्या कसं लक्षात नाही आलं. बंगालमध्ये अरविंद घोष म्हणून आहेत, जे पॉंडिचेरीला त्यांनी आता अध्यात्माचं मोठं केंद्र आहे. त्यांचे भाऊ दारिंद्र घोष, ज्यांनी आयुष्य स्वातंत्र्य लढ्यासाठी खर्च केलं, त्यांना म्हातारपणामध्ये जेवणाची पैसे कुणाला माहितीये. आणि इथल्या सेनापती पाटलांनी त्यांना पैसे गोळा करून पाठवले. त्यांच्या बायकोनी लिहिलं की त्यांना शेवटला खोकला येत होता आणि मला सांगत होते की नाही तुम्ही सेनापती पाटलांना कळवा, माझं शेवटचं आयुष्य तुम्ही तुमच्यामुळे चांगलं झालं. आपल्याला आपलं लक्ष पाहिजे, आपल्या मनामध्ये लोकांना मदत करायची भावना पाहिजे. आपल्या वर्गात मैत्रिणी असतात, त्यांना काय पाहिजे असतं ते मदत करता आलं पाहिजे. मित्रांना मदत करता आली पाहिजे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा तुमचा शिक्षक दिन तुम्ही साजरा केला जातो. शिक्षक दिन काय आहे, शिक्षक दिन तुम्हाला शिकवतो की मोठं कसं व्हायचंय, राष्ट्र कसं मोठं करायचंय, आपलं गाव कसं मोठं करायचंय, आपला परिसर कसा मोठं करायचंय. आपण साधी गोष्ट असते. आता मला किती अनुभव आहेत. मी काय करतो, रस्त्यावर स्कूटरवरून निघालो, थांब आणि चला म्हणजे सोडतो कोणाला. किती गप्पा होतात, नवीन नवीन विषय कळतात, कुठनं माणसं येतात, कुठल्या कुठल्या खेडेगावातनं माणसं ते ITI ला मुलं बिचारे येतात, कष्ट घेतात. पण आपल्याला हे मिळू शकतं. त्याचं कारण असं, पूर्वीच्या काळी नव्हतं. नागेवाडी कृषीमध्ये आता शाळा निर्माण झाली, त्याचा उपयोग झाला विद्यार्थी तरी सुद्धा अजून काय होतं, आपल्या इथली मुलं इंग्रजी माध्यमाकडे पडतात. कळत नाही लोकांना गावामध्ये. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन आपल्याला आपल्या घरी इंग्रजी आहे का, त्याचा फायदा उलट आपल्याला इथं आलं पाहिजे. आपण फायदा करून घेतला पाहिजे. लायब्ररी वाचली पाहिजे, लायब्ररीमध्ये वेगळी पुस्तकं वाचली पाहिजे. हे सगळं शिक्षक दिनाच्या निमित्ताने महत्वाचं आहे. मला अतिशय आनंद वाटला. 8वीची नवी बॅच आहे उदाहरणार्थ, त्यांना सुद्धा आता त्या पुढे जातील. जसं तुम्हाला 8वीच्या मुलीला सांगतो, हिचं नाव काय, पोलीस बनणार होती ती, काय नाव तिचं, हा श्रेया सावंत ना. हा, ती मला 8वीत काय म्हटली, मी तिला विचारलं, काय विचारलं, तू कोण होणार मोठीपणी, ती म्हणजे मी पोलीस होणार. आता मला कोण पोलीस कशी होणार म्हणते, एवढी हुशार मुलगी, हाईट कसली मस्त, तिचं अभ्यासामध्ये लक्ष छान, म्हणजे पोलीस होणार कशी. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिच्या गावामध्ये पोलीस म्हणजे सगळ्यात मोठा वाटतोय तिला. तिच्या गावात SP नाही ना उदाहरणार्थ. तसं मला आठवलं, मला लहानपणी माझं एम काय होतं, पहिल्यांदा केळाची गाडी लावता. मला दिसायचं केळाची गाडीवाला फार मोठा ना. हो, मग माझं एम काय झालं, बँकेमध्ये क्लार्क होणार उदाहरणार्थ. माझ्या दृष्टीने तो क्लार्क, अरे वा काय भारी आहे. असं मला वाटलं नाही कलेक्टर होईल, मी असं होईल तसं होईल. आपण जे मनात आणतो ना त्याच्या मागे आपण पडतो. त्याच्यामुळे पुस्तक आहे. खेडेगावातल्या मुलाला समजा कलेक्टर व्हायचंय, कशातनं कळेल, गावात कलेक्टर कोण आहे का तुमच्या, नाही, मग कसं कळेल, पुस्तक. जसं ज्ञानेश्वरमुळे आपल्या शाळेत बोलवायचं, त्यांच्या शाळेमध्ये शरद काळे म्हणून एक व्यक्ती आली जी त्याला कोल्हापूरला असिस्टंट कलेक्टर होती, कलेक्टर होणार होती. आणि त्यांनी तुमचं भाषण ऐकलं, त्यांनी एम घेतलं डोक्यात, तुम्ही काय होणार, IAS अधिकारी होणार. झाले पास ते. माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही क्षणी, म्हणून तुम्ही आजचा क्षण महत्वाचा. आज तुम्ही काय ऐकता, तुम्हाला जसं पुस्तकं का वाचायची, पुस्तकात तुम्हाला जग सामावता येईल. उदाहरणार्थ एखाद्याचं भाषण तुम्हाला नाही पण पुस्तकात ते कळणार, तुम्ही म्हणा अरे ते माझ्याशी जुळतंय, मी असं होऊ शकते, मला पण हीच आवड आहे. हे सगळं महत्वाचं. त्यामुळे आपण कुठलीही गोष्ट, गणपती उत्सव असू दे, गणपती उत्सव काय आहे, शिवराज्याभिषेक दिन काय आहे, शिवजयंती दिन काय आहे. आता माझा एक लेख चालू आहे शिवजयंती दिन आणि शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी ओळखलं, अरे हा मराठा राजा,
ज्यांनी मराठा राजांनी हे सगळं बदललं. आणि त्याचं जर आपण या स्वातंत्र्य लढ्यात हे जर शिवजयंती चालू केली की लोक एकत्र येतील, राज्याभिषेक दिवस चालू केला एकत्र येतील, गणपती उत्सव चालू केला. आता आपण काय करतो गणपती उत्सवामध्ये, त्या कालामध्ये गणपती उत्सव जिथं व्हायचे तिथं स्पर्धा व्हायची. म्हणजे आपल्या गेंडामाळवरच्या एका 2 मुलींबद्दल लिहिलेलं आहे. त्या 2 मुली, एक मुलगा आणि एक मुलगी मुस्लिम समाजातले, पण ते शाळेमध्ये पसायदान म्हणायचे, सगळ्या आरत्या म्हणायची. मग त्या कुठनं आल्या तर त्यांच्या पेठेमध्ये गणपती मंडळ होतं, तिथे त्यांना सवय झाली, ते पुढे गेले. आता त्यातला एक मुलगा MPSC ला बसतोय, मुलगी पुढे गेली. आता मी ते लियाकत शेख म्हणून आहे, त्याच्यावर गाणं म्हणालो, ते मला सांगत होते माझ्या मुली संस्कृतमध्ये एक्सपर्ट आहेत, असं आहे. त्यामुळे आपल्याला समजून घ्या हे सगळं आपल्याला मिळवायचं आहे. तर तुम्ही कोणताही सण हा अभ्यासाशी जोडा, कोणताही उत्सव अभ्यासाशी जोडा आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करा. प्रत्येकाला कळलं पाहिजे बाबा 8वी 9वी 10वी काय करायचं, उंची वाढवण्याचे प्रयत्न करायचे, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची, मी कसं वागायचं ठरवायचंय, माझी इंग्रजी सुधारायचंय. आता हिच्या भाषणामध्ये किती बोली शब्द होते की नाही, पण ते गोड आहेत, ते नाही सोडायचे आपल्याला. उलट ते भाषण किती चांगलं झालं. मी बघा तुम्ही, मी महाराष्ट्रात भाषण ऐकतो. आता बघा संगीत क्षेत्रामध्ये जास्त बघा कोण चाललंय पुढं, खेडेगावातली मुलं पुढे चालली, खेडेगावातल्या मुली चालली, कारण त्यांच्याकडे परंपरा आहे. त्या परंपरा त्यांच्याकडे खेडे माहित नाही उदाहरणार्थ. त्यामुळे हे सगळं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकतं. त्या मुलांनी विशेषतः लाजायचं नाही. आज मुलगा कोण बोलला का नाही, कसं करणार तुम्ही नाही न बोलता, तुम्हाला कशासाठी लाज वाटते, यायचं बोलायचं, चुकू दे ना, चुकल्याशिवाय येणार आहे का, येणार आहे का. आज बघा किती जोक झाले, किती जोक झाले. ही काय म्हणली, आमच्या वर्गातले जाधव मराठीचे सर मराठी शिकवतात. आता मराठीचे शिक्षक मराठी शिकवणार ना, जोक झाला, सहज जोक होतात, पण ठीक आहे ना. इंग्रजीचे आमचे जमदार इंग्रजीचे शिक्षक आम्हाला इंग्रजी इंग्रजी शिकवणार ना, ते किती सोप्या गोष्टी आहेत. आपल्याला असे पण जोक करता आले पाहिजेत. उदाहरणार्थ असं पण होतं की किती काय काय छान गोष्टी सांगितल्या, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या शिक्षकांबद्दल बोलतो. पण तुम्ही शिक्षकांची गुरु होणार आहे का नाही, तुमच्या आचरणात, तुमच्या अभ्यासात शिक्षकाला वाटलं पाहिजे हे घेणार, मी हे घेणार, मी हे घेणार, मी हे घेणार, आणि ह्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. या एक तुम्ही नशिबान अशा ती छोटी शाळा आहे, मुलं अतिशय कमी आहेत, 100-125 असतील. अशा वेळेला प्रत्येकाला पुढे जायची संधी आहे. शिक्षक पण नशिबान आहेत. त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जो शिक्षक शिकवतो तो कोण लिहिणार आहे, काय नाही, कोणी विचारते, आले की जायचं. त्यांना काय, त्यांना एवढी मुलांना तुम्ही शिकवायला मिळतंय, नवीन नवीन गोष्टी सांगायला मिळत आहेत, त्याचा फायदा त्यांना पण होणार आहे. त्यामुळं आता 2-3 महिन्यामध्ये आपण प्रयोग करणार आहे की प्रत्येक मुलगा बोलला पाहिजे. आणि मग एकदा मुलगा बोलायला लागला की तो काय करतो, ऐकणारा चांगला बोल. वाचनापेक्षा ऐकणं फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, ऐकणारा माणसाला कळतं. आता हा मुलगा समजा ऐकून नाही तर बोलता नाही येणार त्याला. आता त्याला शिकवणार आहे आपण बोलायचं. आता त्याला कविता पण म्हटलं नाही म्हटली त्यांनी, नुकसान कोणाचं आहे, आहे का नाही त्याचं नुकसान. किती गोडच मला काय सांगा, गोड आहे की गोड आहे, गोडाला उपयोग काय, खायचंय का त्याला गोड. त्याला समजा पुढे गेला आता ठीक वाटतंय त्याला, पण आता त्याला गोड बोलायला पर्सनॅलिटी छान आहे त्याची, त्याला पुढे जाता येईल. जर तुमच्यातला तुमच्या आतापर्यंत डोक्यात पाहिजे संधी, आपण या आता 3 वर्षात ते करणार आहोत, ते चौघळ येणार आहे. मुलींना संधी कशात आहे, मुलांना संधी कशात, उंच मुली आहेत, पृथ्वीमध्ये संधी आहे. आता आपण MIDC शाळेमधली एक मुलगी सिद्धी सावंत, ती MPSC करून PSI झाली. तर त्या परीक्षेमध्ये काही सीट मोकळ्या राहिल्या. का राहिल्या मोकळ्या, मुलीच नाही मिळाल्या त्यांना. त्याच्यात मुलींना संधी गेली, मुलांचा कोटा भरला सगळा. समजा 100 इन्स्पेक्टर भरायचे होते मुलांसाठी, त्याच्या सगळ्या भरल्या, पण 100 मुली भरायच्या होत्या, तिथं 25 मिळाल्या. 75 सीट मोकळ्याच ठेवल्या. त्या पुढे चालत येणार आहेत. म्हणजे तुम्हाला संधी आहे का नाही. तुम्ही आतापासून विचार केला, आतापासून आपण जसं आपल्याकडे आता कल चाचणी घेतली, कल चाचणी काय घेतली, तर रिझल्ट आला का कल चाचणीचा, येणार आहे रिझल्ट. ते तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या तुम्हाला आम्हाला ही आवड दिसती, तुमच्या पेपरमधनं ही आवड दिसती, तुमच्या पेपरमधनं ही आवड दिसती. जसं तुम्हाला माहिती पाहिजे, बालगंधर्व नाव ऐकलं का नाही तुम्ही मला माहित नाही,
बालगंधर्व हे जगामधलं मोठं नाव आहे संगीत क्षेत्रामधलं. त्यांच्या नावाचं पुण्यामध्ये नाट्यगृह आहे, बरोबर आहे. पण त्या कालावधीमध्ये नाटकात काम ते कसलं करायचे? मुलीचं करायचे, बाईचं करायचं, कारण मुली मिळायच्या नाही. मुलीचं काम करायचे. मग तिची आई म्हटली याला मुलगा कोण देणार, याला मुलगी कशी मिळणार म्हणते. हा बाईचं काम करतोय. तर लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्वची पदवी दिली. मग लोकमान्य टिळकांनी त्यांना मुलगी बघून दिली. आता बदललंय ना. आता बघतो आपण एखाद्या पुरुषाने स्त्रीचं काम केलं की आपण किती आनंदतो. तसं नव्हतं तेव्हा. आनंद वाटायचा पण त्याची अडचण व्हायची. आता उलट आहे. उलट एखाद्या नटाने स्त्रीचं काम केलं तर त्याला पहिली काय मिळेल? पहिली मुलगी मिळेल. आता अरे वा काय छान काम करतोय. म्हणजे परिस्थिती बदलली. चित्रकलेला परिस्थिती बदलली. चित्रकलेला आता मी परदेशात गेलो, बघितलं चौकात असतात तुमचे चित्र काढतात, पैसे घ्या. प्रोफेशन झालंय. चित्रकलेला केवढं महत्व आलंय, संगीताला केवढं महत्व आलंय. कारण त्याला म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहिती पाहिजे की पु ल देशपांडे नाव ऐकलं का तुम्ही? पु ल देशपांडे जाधव सर तुम्हाला सांगतील पु ल देशपांडे कोण होते. तर त्यांच्याकडे राहुल देशपांडे असू इकडे बघा, इकडे घ्या. त्यांच्याकडे राहुल देशपांडे गेला होता, जो आता मोठा गायक आहे. बघता का टीव्हीवर राहुल देशपांडे म्हणून नाव? हळूहळू तुम्ही बघाल काय बघायचं ते बघितलं आपण टीव्हीवर काय बघितलं पाहिजे. तर तो गेला होता, तो सीए करत होता. तर राहुल देशपांडेचे आजोबा जे आहेत ना ते प्रसिद्ध संगीतकार म्हणजे प्रसिद्ध गायक. तर ते म्हणले राहुल तू काय करतो सीए? तुझ्या घरात परंपरा काय आहे? तू गायक हो. सीए म्हणजे 500 आहेत, गायक किती आहेत? 5 आहेत. पण त्यांनी काय केलं? सीए सोडलं आणि गायक झाला तो. आज त्याला केवढा जगात डिमांड आहे. तर हे सगळं तुम्हाला मिळो. तुमचे सर्व तुमच्याकडे जी गुणवैशिष्ट्य आहेत, पण या गुणवैशिष्ट्याला आपल्याला संधी कुठं आहे? आपल्याकडे कबड्डीमध्ये आहेत समजा उदाहरणार्थ, कारण स्पोर्ट्स मध्ये संधी आहे. आता तुम्हाला माहिती पाहिजे आर्चरीचं तुम्हाला उदाहरण देतो. आपल्या शाळेमध्ये 15 वर्ष झाली या गोष्टीला, बहुतेक 20 वर्ष. तुषार पाटील म्हणून बोलवले होते आपण पाहुणे. ते सातारा मधल्या एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष येतात. त्यांच्या वडिलांनी काढलेली संस्था मायावर साहेबराव पाटील. तिथं आर्चरी आपल्याला दाखव, आर्चरीसाठी एक माणसं बोलावली होती. तो इथनं गेला, मला नाही सांगितलं त्याने आपल्या शाळेत आर्चरी चालू. आता त्याच्या शाळेत ते मुली आर्चरीमध्ये पुढे गेले. तर त्यांनी मला एक 6 महिने वर्षापूर्वी सांगितलं, साहेब हे सगळं यश म्हणलं तुमचं. मला कळलं ना, माझं कसं काय यश? साहेब तुम्ही मला शाळेत बोलवलं प्रमुख पाहुणे आणि तुमच्या शाळेत आर्चरीचं प्रात्यक्षिक दाखवलं. मी तिथनं आलो आणि आमच्या शाळेत म्हटलं आर्चरी केली. हे मला नाही कळलं. मला कळलं का? आता ती मुलं कोणी कुठल्या पुढे चालले. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या क्षेत्रात कुठं जायचंय, आपल्या अंगात गुण काय आहे हे ठरवण्यासाठी शिक्षक दिन आहे. शिक्षक दिन राधा त्यांच्यासाठी आहेच. त्यांच्या नावाने साजरा केला जातो. कारण काय? तर त्यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं. पण सगळ्या गोष्टी आहेत, त्यावर गणितत्व आहे. तुम्ही तुमच्याकडे काय गट्स आहेत ते सगळं शाळेच्या माध्यमातून करा. शिक्षकांचा उपयोग करून घ्या. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या निमित्तानं पाटील सर, त्याच्यानंतर मराठी जाधव सर, विशेषतः तुमचे आवडते शारीरिक शिक्षणाचे हिंदीचे जाधव सर, जमदाडे सर, नवीन आलेल्या मॅडम ऍक्टिव्ह आहेत. बघा त्यांना बघितल्यावर कसं फ्रेश वाटतं. त्या मॅडम त्या या आहेत या आजच्या दिवसामध्ये. पण त्या मॅडम कसं छान वाटतं, फ्रेश वाटतं. शिक्षक सुद्धा फ्रेश असला पाहिजे. त्याची वेशभूषण फ्रेश असलं पाहिजे. त्याने हळूहळू वेशभूषेत फरक केला पाहिजे. आता उदाहरण राहुल गांधी काय वापरतात सांगा. राहुल गांधी काय कसला शर्ट घालतात? टी शर्ट घालतात, जीन्स पॅन्ट घालतात. त्यांचे आजोबा घालत होते का? नेहरू घालत होते का? राजीव गांधी घालत होते का? आता वेश आहे. मस्तपैकी देशभर फिरले, त्यांना कळलं. पुढे कळत नव्हतं त्यांना. आता देशभर फिरल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं काय करायचं नक्की आपल्याला. तुम्ही माणसात गेल्याशिवाय कळत नाही या गोष्टी. त्यामुळे तुम्ही सगळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आतापासून जे काय आपलं आहे ते अगदी त्याला काय मोठं लागत नाही. आपल्याला जे आहे ते आपण व्यवस्थित वापरलं पाहिजे. दाताची स्वच्छता ठेवली पाहिजे. आता मला त्रास झाला दातांना. का झाला? लहानपणी घासायचीच नाही दात, आळशीपणा करायचा. मला अजून आठवतंय माझी नख आहेत ना पायाची दिवशी अगदी घाण असायची. माझी चुलत बहीण म्हटली, काय म्हटली, शिरीष ते आंघोळीच्या वेळेला ती नख व्यवस्थित घासत. मला सवय झाली ती.
आता मला बूट वापरायला सुरुवात केली, माझ्या लक्षात आलं माझा पाय असा फताडा होत चालला होता. मला बूट वापरायला लक्षात आलं, अरे बरोबर आता व्यवस्थित झाला. मी तुम्हाला उदाहरण दिलं माझ्या मुलीचं, एक आठवत आहे का? नाही, ती ह्याला होती पुण्याला SP कॉलेज, जराशी ती पाय तिरका टाका, पण मी सारखं चिडायचो तिच्यावर, सरळ टाक सरळ टाक, व्यवस्थित चाल व्यवस्थित चाल. तर तिचा SP कॉलेजमध्ये एकदा फोन आला मला, बाबा बाबा एक मुलगी म्हटली गाडीतनं उतरली आणि अशी फताडी चालते म्हणली. त्या गाडीचा उपयोग काय? गाडी 50 लाखाची, त्यावर उतरलेली मुलगी चालते कशी? कशी चालते? फताडी. लक्ष झालं म्हणते बाबा काय तुम्ही खरंच ग्रेट आहात. उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात घ्या, ही मी असेल तिला आणि घेऊन शिकवलं, तुम्ही शिकत राहिला. आज ती ऑस्ट्रेलिया एम्बेसीत आहे, ती ट्रेनिंग घेते, ती लीड करते. तरी ती मला म्हटली कॉलेजमध्ये माझं नुकसान झालं, माझ्यावर मुलं नव्हती, त्यामुळे मला थोडी मी मागं पडले. ते कॉन्व्हर्सेशन असतं, बोलणं असतं, प्रात्यक्षिक असतं, प्रयोगशाळेमध्ये एकमेकाला बोलणं असतं, ते कमी पडतं. पण हे सगळं तुम्हाला चांगलं मिळो, तुम्ही या शाळेचा उपयोग तुमच्या उन्नतीसाठी करून घ्या, चांगल्यासाठी करून घ्या. आणि जे जे कराल ते हस्तलिखितामध्ये इथं ठेवा. तुम्हाला 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर दाखवायला लागेल, आपल्या मुलांना बरोबर घेऊन येऊन, मुलींना नवऱ्याला घेऊन, मुलांना बायकांना घेऊन. हे बघा मी माझं अक्षर कसं होतं, मी कविता केली, मी हे लिहिलंय, ते माझे फोटो बघा, हे मी कबड्डीमध्ये होतो, मी ह्याच्यात होतो. ह्या आरसा आहे. आणि मला कसं कळलं? मला कळत होतं. पी सावळारा माहितीये तुम्हाला? कुठला माहितीये? केरळ मधला माहितीये? कर्नाटकातला का केरळ मधला? कोणी सांगा मला. कुठला? तो सावळाराम पाटील आहे. पी सावळाराम नाही, म्हणजे नाव घेतलं पी सावळाराम. सावळाराम पाटील मी खेडेगावातला मुलगा. पण त्याचं मी चरित्र वाचलं, जे मधु पोसदार लिहिलं होतं. तर त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय की कुठे गेले, हुडकत ते गेले ना, ती शाळावर गेले, त्याच्यात पुस्तक काढायचं होतं, ते शाळेत गेले, त्याच्या कॉलेजमध्ये गेले, तिथं त्यांच्या कविता सापडल्या, तिथं त्यांचं हस्तलिखित सापडलं. ते त्यांनी घेतलं सगळं. म्हणजे त्यांना शाळेपासून कविताचा नाद होता, गाणं लिहायचा नाद होता, चित्र काढायचं, म्हणून त्याचे गीतकार झाले. सावळाराम पाटील म्हणजे आता मी गेलं नाव बघा जाऊ, ते गीतकार झाले, मोठे फेमस झाले. तर तुम्हाला हे सगळं यश मिळो अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे, विशेषतः गोडकेचे, मामूलकर, सावंत मामा सगळ्यांचे मी आभार मानतो. तुम्हाला बिहाइंड द कर्टन माहितीये का? त्याचा अर्थ काय माहिती? पडद्यामागचे कलाकार.